तुम्ही एटीएम मधून डेली ट्रान्झॅक्शन करता का? तुम्ही ऑनलाईन बँकिंगसाठी यूपीआयचा वापर करता का? जर हो, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख. सोशल व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. एटीएम ट्रान्झॅक्शन बाबतीमध्ये काही नवीन बदल करण्यात आले आहेत. यामध्ये 1 फेब्रुवारीपासून एटीएम मधून जर तुम्ही 3 वेळा ट्रान्झॅक्शन केले तर ते फ्री असतात आणि त्यानंतर तुम्हाला काही चार्ज द्यावं लागतं. तर तो चार्ज याआधी ₹20 होता. आता त्याला वाढून ₹25 असं करण्यात आलं आहे. आणि जर तुम्ही तुमच्या बँकेच्या एटीएम मधूनच तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं तर ते तुम्हाला फ्रीमध्ये असणार आहे. आणि अदर बँकेमध्ये जर तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं, एटीएमचा विड्रॉ जर केला तुम्ही, तर त्यामध्ये तुम्हाला ₹30 याची फी द्यावी लागणार आहे. आणि एका एटीएम मधून तुम्ही तुमच्या एका अकाउंटला डेली ट्रान्झॅक्शनची जी लिमिट आहे ती 50,000 अशी करण्यात आली आहे. आता एटीएम कार्डनुसार ज्या त्या बँकेच्या लिमिटनुसार ते अवलंबून आहे. दुसरा बदल आहे की आता बँक अकाउंटमध्ये तुम्हाला मिनिमम किती बॅलन्स ठेवावा लागणार आहे. तर तुमचं जर एसबीआय या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला या अगोदर ₹3,000 मिनिमम बॅलन्स हे ठेवावंच लागणार होतं. पण 1 फेब्रुवारीपासून आता तुम्हाला त्यामध्ये ₹5,000 ठेवावे लागणार आहेत. आता त्यानंतर पीएनबी बँकेमध्ये तुम्हाला या अगोदर ₹1,000 मिनिमम बॅलन्स हे मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स ठेवावं लागलं असं होतं. आता ते वाढून ₹3,500 करण्यात आलेलं आहे. त्याबरोबरच कॅनरा बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर कॅनरा बँकेलाच पीएनबी बरोबरच ₹1,000 मिनिमम बॅलन्स होतं या अगोदर. आता ते वाढून नंतर ₹2,500 म्हणजे ₹2,500 हे करण्यात आलं आहे. तर जर तुमचं या बँकेमध्ये खातं असेल तर लक्षात ठेवा की मिनिमम बॅलन्स हे आता यापूर्वीनुसार 1 फेब्रुवारीनुसार हे आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे. आता यूपीआयच्या नियमामध्ये काय बदल झालेले आहेत ते आता आपण पाहूयात. तर 1 एप्रिल 2016ला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआयने भारतीयांच्या खिशातला पैशांचा भार हलका करणारी यूपीआय पेमेंट पद्धत आणली. तेव्हापासून खिशात पैशांनी भरलेली पाकिटं रिकामीच खिशात राहायला लागली. कारण भारतातल्या लोकांना यूपीआय पेमेंट पद्धतची सवय झाली. पण 9 जानेवारीला यूपीआयच्या काही नियमात बदल करणार असल्याचं एनपीसीआयनं एक सर्क्युलर जारी करून सांगितलं होतं. या बदललेल्या नियमांची अंमलबजावणी 1 फेब्रुवारीपासून होणार असल्याचं देखील जाहीर करण्यात आलं होतं. हा बदल आहे अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टर बेस्ड आयडीच्या संदर्भातला. जे यूपीआय पेमेंट्स ॲप स्टार @ असे स्पेशल कॅरेक्टर्स असणारे यूपीआय ट्रान्झॅक्शन आयडी वापरतात, त्या ॲप्सना अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टर बेस्ड यूपीआय ट्रान्झॅक्शन आयडी वापरण्याचा इशारा एनपीसीआयने तेव्हाच दिला होता. जे ॲप्स या नियमाचे पालन करणार नाहीत त्यांच्या आयडी 1 फेब्रुवारीपासून ब्लॉक केल्या जाणार आहेत. अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टर बेस्ड आयडी म्हणजे ज्या यूपीआय ट्रान्झॅक्शन आयडी मध्ये केवळ A to Z यातील अक्षर आणि 0 ते 9 यातील अंक यांचा समावेश असेल असे आयडी. मात्र या आयडी मधून एकूण कॅरेक्टर ही 8 ते 10 असणे हे गरजेचं आहे. स्पेशल कॅरेक्टर असणारे आयडी ट्रॅक करणं अवघड असतं. त्यातही देशात यूपीआय द्वारे होणाऱ्या पेमेंटचं प्रमाण ही वाढत चाललंय. नोव्हेंबर महिन्यापासून यूपीआय पेमेंटमध्ये 8% आसपास वाढ झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एनपीसीआयने हा नवा बदल केला आहे. त्यामुळे तुम्ही वापरत असलेले यूपीआय ॲप ट्रान्झॅक्शन आयडी मध्ये जर स्पेशल कॅरेक्टर वापरत असेल तर ते ॲप वापरणं थांबवावं लागेल किंवा ॲप ट्रान्झॅक्शन आयडी ही अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टर बेस्ड करणं महत्त्वाचं आहे. नाहीतर या ॲप्स मधून पेमेंट होणार नाही. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.